घेतला? आज आम्ही ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने महिलांच्या प्रसूती रुग्णालयामध्ये फळांचे वाटप केले. ज्या आवश्यक गरजू रुग्णांना त्या ठिकाणी जे आवश्यक फळ आहेत, बिस्किट आहेत, पाण्याची बाटली आहे, असे अनेक साहित्य देऊन आम्ही त्यांना हे केलेलं आहे. त्याच पद्धतीने आज इथे मतिमंद विद्यालयामध्ये ज्या मुलींच्या आहेत 118, की ज्या 45 मुली अशा आहेत की ज्या की तर त्यांना सायकॅट्रिकची ट्रीटमेंट चालू आहे, बाकीचे अपंग आहेत आणि मतिमंद आहेत. अशा मुलींना त्या आवश्यक असलेले फळ, पाण्याची बाटली, बिस्किट वगैरे असे साहित्य देऊन आम्ही वाटप करून आज या ठिकाणी ईद ए मिलादचा सण साजरा केलेला आहे. याच्यातून संदेश दिलेला आहे की हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जो संदेश दिला होता की शेवटचा माणूस सुखी राहिला तर खऱ्या अर्थाने ते मानवाची सेवा होऊ शकते. तर याच्या चेहऱ्यावर जे हसू जर फुललं तर खऱ्या अर्थाने आपण तो संदेश शेवटपर्यंत पोहोचू शकतो. अशा रंजलेल्या गांजलेल्या अशा विद्यार्थिनीपर्यंत आम्ही आज पोहोचू शकलो, हे आमचं भाग्य समजतो. आणि यापुढेही आम्ही यांना अशाच प्रकारची मदत करत राहू, जेणेकरून मोहम्मद पैगंबर साहेबांचा जो संदेश आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचेल, अशा प्रकारचं कार्य आम्ही करण्याचं या ठिकाणी मानस व्यक्त केलेला आहे. तो हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी मुलींचा सन्मान केला, त्यांचा सगळा वंश हा मुलीतून वाढला. त्यांनी स्वतः एक 40 वर्षाची महिला हजरत खदिजातुल कुबरा केला आणि पुनर्विवाहाची प्रथा निर्माण केली व महिलांना सन्मान देण्याचं काम जे त्यांनी केलं त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्ही इथं महिला म्हणजे मुलींच्या शाळेमध्ये आम्ही ते फळांचं वाटप केलेलं आहे.